नमस्कार विद्यार्थी मित्र. दयानंद कॉमर्स कॉलेज ज्युनियर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पार्ट सेकंड ग्रामरचा आपण आज पाहत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ निश्चित बघा. निश्चित तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बघा आता 24 एक्झाम्पल्स आपण पाहिले होते फर्स्ट पार्ट मध्ये. सेकंड पार्ट मध्ये बघा आता 25. आय वॉज अ ट्रॅव्हलर ऑफ बर्थ. बघा, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द सेंटेन्स आफ्टर ऍडिंग अ क्वेश्चन टॅग. म्हणजे दिलेलं वाक्य ऍडिंग अ क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन टॅग वर हे दिलेलं वाक्य आहे. आपल्याला दिलेल्या वाक्याचं काय बनवायचं आहे? क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. मग बघा, आय वॉज अ ट्रॅव्हलर ऑफ बर्थ म्हणजे जन्मापासूनच मी प्रवासी होतो, प्रवास करणे. मग आता क्वेश्चन टॅग म्हणले काय असतं? दिलेलं वाक्य जशाच तसं लिहायचं असतं. मग इथं आणि वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग करायचा असतो बघा. म्हणजे आय वॉज अ ट्रॅव्हलर ऑफ बर्थ म्हणा किंवा ऍट बर्थ, इथं ऍट पाहिजे होतं. आय वॉज अ ट्रॅव्हलर ऍट बर्थ, इथं पण आलेलं आहे, इथं पण आलेलं आहे, इथं पण आलेलं आहे. त्यानंतर काय घ्यायचं असतं? हेल्पिंग वर्ब घ्यायचं. कोणता हेल्पिंग वर्ब? वॉज आहे. इथं वॉज आहे, इथं वॉज आहे, इथं डू आहे, डोंट आहे. म्हणजे सी आणि डी चुकलं वाक्य. वॉज असणारे दोनच ऑप्शन आहेत, ए आणि बी. मात्र क्वेश्चन टॅगचा नियम काय आहे? दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला संक्षिप्त नकार पाहिजे. वरच्या वाक्यामध्ये नकार दिला नाही म्हणजे वाक्य चुकलं. इथं वॉजंट संक्षिप्त नकार आणि वाक्याच्या सुरुवातीचा करता आय शेवटी घेऊन क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. म्हणजे बी हे आपलं क्वेश्चन टॅगचं उत्तर करेक्ट आलं. बघा, क्वेश्चन टॅगचा नियम काय? दिलेलं वाक्य जशा तसल्या. आय वॉज अ ट्रॅव्हलर ऍट बर्थ, कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्या. हेल्पिंग वर्ब वॉज आहे. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतं. वॉजला संक्षिप्त नकार लावा. वॉजंट वाक्याच्या सुरुवातीचा करता आय शेवटी घ्या, क्वेश्चन मार्क द्या. उत्तर काय आलं? आय वॉज अ ट्रॅव्हलर ऍट बर्थ वॉजंट आय. आता हे असणार ऑप्शन आहे बी. बी आपलं उत्तर आलं करेक्ट क्वेश्चन टॅगचं. ठीक आहे, नेक्स्ट. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन. बघा, प्रत्येक प्रश्नाला तो 3 पैसे चार्ज करत असे. फ्रेम अ डब्ल्यूएच क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ऍज अ आन्सर. ओके, म्हणजेच डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनचं वाक्य आहे. फ्रेम डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. आता याच्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला भाग असतो ते आपलं उत्तर असतं. मग काय करायचं? अगोदर वाक्याचा अर्थ काढायचा, नंतर अंडरलाईन केलेला भागाचा उल्लेख न करता त्या वाक्याला प्रश्न विचारायचा आणि जो येणारा डब्ल्यूएच चा वर्ड असेल त्या वर्डनं सुरुवात करायची. तर प्रश्न तयार करण्यासाठी कोणते डब्ल्यूएच चे शब्द आहेत? कोणते आहेत? जसं बघा, हू म्हणजे वाक्यामध्ये जर पर्सन व्यक्तीला जर अंडरलाईन केली असेल तर हू घ्यायचं. ओके, फॉट हू असेल, हू, हुम आणि फूज हे कधी वापरायचं? जर पर्सन व्यक्तीचा संदर्भ येत असेल तर या डब्ल्यू शब्दाने प्रश्नाची सुरुवात करायची. आता फॉट कधी करायचं? जर ऑब्जेक्ट काम, ओके, काम विचारलं असेल किंवा चौकशी असेल केलेली त्या वाक्यामध्ये तर फॉटने प्रश्नाची सुरुवात होत असते. वाक्यामध्ये फाय फाय कधी वापरायचं? जर वाक्यामध्ये रिझन असेल, कारण असेल विचारलं तर फाय घ्यायचं असतं. ओके, वाक्यामध्ये व्हेन केव्हा कधी घ्यायचं असतं? जर टाइम असेल किंवा इसवी सन असेल, वेळ असेल तेव्हा व्हेनचा वापर करायचा असतो. ओके, वाक्यामध्ये व्हेअर न प्रश्नाची सुरुवात कधी सुरुवात करायची? जर ठिकाणाला अंडरलाईन केली असेल, प्लेस विचारला असेल तर व्हेअर न प्रश्नाची सुरुवात करायची असते. मग आता तसंच बघा, आता किंवा वाक्यामध्ये प्रमाण विचारलं असेल तर हाऊ मच, आहे की नाही? वाक्यामध्ये अंतर विचारलं असेल तर हाऊ फार असतं आणि वाक्यामध्ये काळ विचारला असेल, कालखंड विचारला असेल तर हाऊ लॉंग न सुरुवात करायची असते. मग आता इथं बघा, आता ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तो 3 पैसे काय करत असे? चार्ज करत असे. आता आपण काय करूया? 3 पैसे अंडरलाईन केलेला भाग आपला आन्सर आहे. आता त्याला वाचायचं नाही. फ्रेम डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन करताना ही चार्ज पर क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला त्यानं चार्ज केले. किती केले? किती किती म्हणलं की हाव. मग हाव न सुरू झालेला प्रश्न बघायचा कुठं आहे?
व्हॉट आहे उत्तर येणार नाही, व्हाय आहे येणार नाही, हाऊ इथं आहे हे उत्तर, इथं वेन आहे येणार नाही. संपलं. म्हणजे आपण सगळं वाक्य तयार करत बसलो का? नाही. फक्त ट्रिक्सचा वापर केला. काय ट्रिक्सचा वापर केला? अंडरलाईन केलेला भाग आपलं उत्तर आहे. आता ते वाचू नका. जेवढा भाग शिल्लक आहे ते वाचा आणि त्याला प्रश्न विचारा. ही चार्ज पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाला त्यानं चार्ज केलं. मग आपण विचारणार किती केलं? किती म्हणले की हाऊ. हाऊ म्हणले की सी उत्तर आलं आपलं हाऊ. हाऊ मच प्रमाण 3 पैसे म्हणून इथं हाऊ मच बरोबर आहे. बरं आता डब्ल्यूएच शब्दानंतर काय करायचं? फ्रेम डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनचा फॉर्म्युला काय बघा. सूत्र काय? डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन कसं करायचा असतो? तर अगोदर डब्ल्यूएच वर्ड घ्या. डब्ल्यूएच वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब घ्या. हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट नंतर वर्ब घ्या. वर्ब नंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट जे काय असेल ते राहिलेला भाग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे या सूत्रानुसार फ्रेम डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन करायचं असतं आणि अंडरलाईन केलेला भाग आपल्या प्रश्नामध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची, कारण का अंडरलाईन केलेला भाग हा काय असतो? उत्तर असतो. आता बघा, मग या पद्धतीने आपण उत्तर केलं. ठीक आहे, आता किती म्हणजे किती चार्ज केले? हाऊ मच न सुरुवात केली. मग आता डब्ल्यूएच वर नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. आता वाक्यात हेल्पिंग वर्ब असेल तर तेच घ्या. पण वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर क्रिया आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद घ्या. क्रियापदाला येस किंवा येस लागला असेल डज घ्या. क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर डीड घ्या. मग इथं चार्ज क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून काय घेतलं? डीड घेतलं. हेल्पिंग वर्ब नंतर काय घ्यायचे? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? ही. मग इथं ही सब्जेक्ट घेतला. ओके. सब्जेक्ट घेतल्यानंतर काय सांगितलं? वर्ब. वर्ब कोणता आहे? चार्जड. मात्र त्याचा भूतकाळ आपण डीड मध्ये काढून घेतला म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप करा. इथं चार्ज घेतलं कारण का त्याचा भूतकाळ इथं आपण काढून घेतलेला आहे. म्हणजे वाक्यात जर आपण डू डज डीड घेतला असेल तर पुढे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असतं. तुम्ही जर चार्ज तसंच ठेवलं तर वाक्य चुकलं. राहिलेला भाग काय राहिलं? पर क्वेश्चन आणि क्वेश्चन मार्क. हा अंडरलाईन केलेला भाग तर आपलं उत्तर आहे, हे येणारच नाही. हाऊ मच डीड ही चार्ज पर क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला त्यानं किती चार्ज केलं? उत्तर काय आलं? 3 पैसे. 3 पैसे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यानंतर पहा, ही इज डॅश डॅश ऑनरेबल मॅन हु ऑलवेज हेल्प्स डॅश डॅश नीडी. फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट आर्टिकल. बघा आर्टिकल्स वर क्वेश्चन आलेला. कशावर क्वेश्चन आलेला आहे? आर्टिकल्स वर. आता आर्टिकल्स वर ए अँड द आणि द असं दिलेलं आहे. आता ऑनरेबल ऑन इथं एच सायलेंट असतं. ऑनरेबल आपण उच्चार कसा करतो? एच सायलेंट असतो. ऑनरेबल आलं. हे मराठीचं स्वर आहे. म्हणजे सुरुवात जरी एच व्यंजनाने झाली असेल तर त्याचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर अन आर्टिकल वापरतात म्हणून इथं काय येणार? अन येणार. आता अँड न सुरू झालेला बघायचा प्रकार कोणता आहे? इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं अँड न सुरू झालं म्हणजे सी उत्तर आलं आपलं. बाकीचं आपण काहीच बघितलं नाही. अशी ट्रिक्स वापरू. त्यानंतर इथं द काय येतं? का नीड हे ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आणि विशेषणाच्या अगोदर नेहमी द आर्टिकल वापरलं जातं. बघा ऍडजेक्टिव्हच्या अगोदर नेहमी द आर्टिकल वापरलं जातं. वाक्याचा अर्थ काय होतो? ही इज अन ऑनरेबल मॅन हु ऑलवेज हेल्प्स द नीडी. म्हणजे तो एक म्हणजे ऑनरेबल म्हणजे एक सन्माननीय व्यक्ती आहे जो नेहमी गरजू लोकांना मदत करतो. द नीडीचा अर्थ काय होतो? अनेक गरजू लोक. म्हणजे बघा विशेषणाच्या अगोदर द आर्टिकल आलं की त्याचा अर्थ अनेक लोक असा होतो. म्हणून तिथं द आर्टिकल करेक्ट आहे. म्हणून ए आणि अँड आणि द सी ऑप्शन आपलं उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर पहा, येस्टरडे आय सॉ डॅश डॅश युरोपियन रायडिंग ऑन डॅश डॅश एलिफंट. ओके. येस्टरडे आय सॉ डॅश डॅश युरोपियन रायडिंग ऑन डॅश डॅश एलिफंट. आता इथं आपल्याला आर्टिकल्स आहे. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट आर्टिकल्स म्हणलेलं आहे. आता आर्टिकल्स मध्ये काय येतं बघा आता. तिथं युरोपियन आता ई जरी वावेला असेल मात्र बघा आपण युरोपियन कसं लिहितो मराठीमध्ये? युरोपियन. म्हणजे जरी सुरुवात ई वॉवेल न झाली असेल परंतु त्याचा उच्चार हा कसा होत आहे? मराठीतील व्यंजनासारखा होत आहे. म्हणजे सुरुवात वॉवेल न झाली पण उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर त्या अगोदर ए आर्टिकल वापरलं जातं. काय वापरलं जातं? ए. कसं टॅली करायचं? तर मराठीत लिहून बघायचं. मराठीत आपण युरोपियन लिहिलं, मराठीमध्ये य काय आहे? व्यंजन आहे. मग व्यंजनासारखा उच्चार झाला म्हणून ए आलं. ओके. ऑन एलिफंट, एलिफंटचं ई वॉवेल आहे. काय आलं इथं? अॅन.
म्हणजे ए आणि एन असणार ऑप्शन बघूया आपण. आता ए आणि एन डी आहे. ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आलं. मग आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल सर इथं ई वॉवेल आहे की मग तिथं अँड काय येत नाही. तर युरोपियन आपण उच्चार कसा करला युरोपियन ईचा तिथं खूप सायलेंट झालं. युरोपियन आपण मराठीत य गायचं यानं लिहितो. य हे व्यंजन आहे म्हणजे उच्चार व्यंजनासारखं होत असल्यामुळे तिथं आपल्याला ई आर्टिकल घ्यावं लागलं. अँड चालणार नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आय केम dash dash an advertisement dash dash the newspaper. काय येते बघा आता. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर प्रेपोजिशन्सचा वापर करा आपल्याला. आता आय केम डॅश डॅश अँड ऍडव्हर्टाइजमेंट डॅश डॅश द न्यूजपेपर. म्हणजे ठीक आहे मी आलो जाहिरात पेपरमध्ये पेपरमध्ये म्हणलं की इन येणार इथं इन द न्यूजपेपर बरोबर आहे. तिथलं एक कळालं आपल्याला इथं नेमकं काय घ्यायचंय हे कळना गेलं. मग आता काय करायचं आपण अशी ट्रिक्स वापरली. इथलं आपल्याला इन कळालंय मग आता इकडं काय यायला पाहिजे इन असणार ऑप्शन कुठं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे म्हणजे डी आपलं उत्तर आलं इथं अक्रॉस येतं. आय केम अक्रॉस अन ऍडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर. आय केम अक्रॉस अन ऍडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर म्हणजे न्यूजपेपरच्या एका पेज अक्रॉस अर्थ काय घ्यायचा एका पेज पासून वर्तमानपत्रातील दुसऱ्या पेज पर्यंत मी जाहिरात पाहिली असं किंवा हाताळली असल्याचा अर्थ असतो. म्हणून अक्रॉस आणि इन हे तिथं प्रेपोजिशन्स येतात. He was in the hospital dash dash Monday dash dash Saturday. Fill in the blanks with proper prepositions. प्रेपोजिशन साठी आलेलं आहे. आता प्रेपोजिशनला तिथं काय तुम्हाला ऑप्शन दिलेले नसतात. मी इथं ऑप्शन घेतलेत पण तिथं ऑप्शन नसतात हे लक्षात राहू द्या. ओके. तर हे आपल्याला पाहायचं आहे. एकच मिनिट. हा आता पहा. He was in the hospital dash dash Monday dash dash Saturday. Fill in the blanks with proper prepositions. For, of, at, from, to, between, from, to. आता ही वॉज इन द हॉस्पिटल तो हॉस्पिटलमध्ये होता फ्रॉम मंडे टू सॅटर्डे म्हणजे सोमवार पासून शनिवार पर्यंत म्हणजे फ्रॉम आणि टू येणार इथं फ्रॉम मंडे टू सॅटर्डे म्हणजे कोणत्या दिवसापासून होता कोणत्या दिवसापर्यंत म्हणजे एखादी क्रिया कोणत्या वेळेपासून किंवा कोणत्या दिवसापासून सुरू झाली सांगताना फ्रॉम आणि कोणत्या दिवशी संपली ते सांगताना त्याच्या अगोदर टू वापरलं जातं म्हणजे फ्रॉम आणि टू असणार ऑप्शन डी हे आपलं उत्तर आलं. बघा फ्रॉम आणि टू चा वापर कसा करायचा असतो एखादी क्रिया कोणत्या वेळेपासून किंवा कोणत्या दिवसापासून सुरू झाली हे दाखवताना फ्रॉम आणि कोणत्या दिवशी संपली त्याच्या अगोदर टू वापरलं जातं. ओके त्यानंतर नेक्स्ट आवर ट्रॅव्हलिंग हॅज चेंज 360 डिग्रीज असं म्हणलेलं आहे. ट्रॅव्हलिंगला अंडरलाईन केलेलं आहे बघा इथं रिराईट द सेंटेन्स गिवन अँड स्टेट अंडरलाईन वर्ड. बघा अंडरलाईन केलेला भाग काय आहे त्याला काय पार्टिसिपल म्हणतात इन्फिनिटिव्ह म्हणतात जरंड म्हणतात का परफेक्ट पार्टिसिपल म्हणतात. आता क्रियापदाला जे असेल तर त्याला काय म्हणायचं जरंड म्हणतात जरंड. ओके जरंड ठीक आहे. क्रियापदाला जे असले की जरंड आणि क्रियापदाच्या अगोदर टू आलं की काय म्हणायचं त्याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं इन्फिनिटिव्ह. बघा ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट चिलिंग विंड. बघा इथं आणखीन चिलिंगला अंडरलाईन केलेलं आहे रिराईट युझिंग जरंड पार्टिसिपल फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन केलेला भाग काय आहे क्रियापदाला जे आलंय म्हणजेच काय जिरंडच आहे. ओके आपण इथं जिरंड ओळखलेलं आहे. आता हे तुम्हाला जर इन्फिनिटिव्ह करा म्हणलं बघा याचं जर तुम्हाला इन्फिनिटिव्ह करा म्हणलं तर इन्फिनिटिव्ह करा म्हणल्यानंतर बघा सूचना जर आली आपल्याला इन्फिनिटिव्ह बनवा वरच्या वाक्याचं म्हणजे अंडरलाईन केल्या शब्दाचं इन्फिनिटिव्ह जर करा म्हणलं तर ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट
म्हणजे जरण म्हणलं हे क्रियापदाचा ING काढून टू चिल विंड असं उत्तर येणार. जर तुम्हाला इन्फिनिटिव्ह करा म्हणलं तर असं उत्तर येणार. आणि ओळखा म्हणलं तर जिरंड असं. म्हणजे दोन्ही पद्धतीने क्रियापदाला ING काढून टू लावलं की इन्फिनिटिव्ह तयार होतं आणि टू काढून जरंड करा म्हणलं की टू चिलिंग, टू काढून क्रियापदाला ING लावायचं असतं. त्यात these internet giants provide the greatest data about the people. काय म्हणले चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विथ ग्रेटर दॅन अँड रिराईट द सेंटेन्स. म्हणजे ग्रेटर दॅन ऍड करा आणि वाक्य लिहा असं म्हणलेलं आहे. म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे ते ग्रेटर दॅन म्हणलं की डिग्रीचा प्रकार आला. म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये बघा द ग्रेटेस्ट EST आलं म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. कारण विशेषणाला द आणि EST आलेला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आपल्याला ग्रेटर दॅन करा म्हणजेच काय करा म्हणले कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य तयार करा म्हणले. मग आता कंपॅरेटिव्ह डिग्री हे ग्रेटर दॅन हे कंपॅरेटिव्ह डिग्री मधले विशेषण आहे. मग द आणि EST आलंय म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार आहे. तर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार करावा लागतो. म्हणजे द आणि EST निघून जातं विशेषणाला मोर किंवा ER म्हणजे ग्रेटर नंतर दॅन एनी ऑदर येत असतं. दॅन एनी ऑदर येतं. आता दॅन एनी ऑदर असणार ऑप्शन बघूया आपण. म्हणजे आता बघा डिग्री करत असताना वाक्याच्या सुरुवातीचे कर्ता क्रियापद जशा तसं घ्यायचं असतं. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड इथपर्यंत जशा तसं घ्या. हे द आणि EST निघून गेलं. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड इथपर्यंत प्रोव्हाइड पर्यंत सगळं झालं इथं. त्यानंतर द आणि EST निघून गेली इथं मात्र द घेतलंय म्हणून वाक्य चुकलं. तिथं द घेतलं का नाही ग्रेटेस्टचं काय होणार ग्रेटर घेतलं नंतर दॅन मग फक्त एवढंच घ्यायचं ग्रेटर दॅनच घ्यायचं का तर दुसऱ्या प्रकारामध्ये दॅन एनी ऑदर इथपर्यंत असतं. दॅन एनी ऑदर इथपर्यंत विशेषणाचे प्रत्यय असतात एवढे आणि राहिलेला शेवटचा भाग शेवटी जशा तसा डेटा अबाउट द पीपल म्हणजे उत्तर बी हे आपलं करेक्ट आलेलं आहे. इथं ग्रेटर आले पण दॅन आलं नाही. इथं ग्रेटर दॅन आहे मात्र एनी ऑदर आलं नाही म्हणून हे वाक्य चुकलं. बी करेक्ट आहे. बघा सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री करताना वाक्याच्या सुरुवातीचे कर्ता आणि क्रियापद जशा तसं घ्या. दीज इंटरनेट जॉईंट्स घेतलं प्रोव्हाइड घेतलं द आणि EST निघून गेलं. EST म्हणलं की सुपरलेटिव्ह डिग्री त्याचं कंपॅरेटिव्ह करताना EST काढून ER घ्यायचं ग्रेटर नंतर दॅन एनी ऑदर घ्यायचा असतो विशेषणानंतर आणि शेवटचा भाग शेवटी घ्यायचा असतो डेटा अबाउट पीपल. ओके म्हणजे उत्तर बी आलं. बघा डिग्रीवरलं हे वाक्य आहे. त्यानंतर पहा हर फॅमिली अँड देअर वेल बिईंग वेअर हर हायेस्ट प्रायोरिटी असं आहे. चूज द करेक्ट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रॉगेटिव्ह करायला सांगितलंय तर पूर्ण विराम आहे हे चुकून झालंय. ओके इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करायचं आपल्याला. आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा रिटॉरिकल सेंटेन्स अशी सूचना आली असेल तर बघा मेक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा मेक रिटॉरिकल असेल तर याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते आणि शेवटी प्रश्नचिन्ह. मग आता WH टाईप क्वेश्चन करा म्हणले की WH वर्ड न सुरुवात असते. आता हर फॅमिली अँड देअर वेल बिंग इथपर्यंत काय झाला सब्जेक्ट वेअर काय झालं हेल्पिंग वर्ब. आता वेअर न सुरू झालेले वाक्य बघूया इथं पण आहे इथं पण आहे. तिथं आर आणि इथं वॉज आहे. सी आणि डी आपलं उत्तर येणार नाही ए किंवा बी. आता इंट्रॉगेटिव्हचा नियम काय सुरुवात हेल्पिंग वर्ब न करा आणि वाक्य होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी करा. म्हणजे वेअरला संक्षिप्त नकार द्या. संक्षिप्त नकार कुठल्या वाक्यात आलंय बी मध्ये आलंय वेरंट म्हणून बी आपलं उत्तर करेक्ट आहे. ए चुकीचं आहे. मग वेरंट घेतल्यानंतर करता घ्यायचा असतो बघा हेल्पिंग वर्ब न सुरुवात केली वाक्य होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी करायचं असतं इंट्रॉगेटिव्ह करताना नकारार्थी असेल तर होकारार्थी नंतर सब्जेक्ट घ्यायचा हर फॅमिली अँड देअर वेल बिंग. ओके सब्जेक्ट घेतला आणि राहिलेला भाग हर हायेस्ट प्रायोरिटी आणि शेवटी क्वेश्चन मार्क वेरंट हर फॅमिली अँड देअर वेल बिंग हर हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे तिचं तिच्या फॅमिली बद्दलचं जी काय त्यांचं चांगलं व्हावं ही तिची प्रायोरिटी नव्हती का असं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स झालं. ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट 36 बघा दिस विल ऑल्सो हेल्प इन गाइडिंग द स्टुडंट चूज द करेक्ट सेंटेन्स युजिंग द नाउन फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड. आता नाउन फॉर्म बनवा म्हणलंय अंडरलाइन वर्डचं गाइडिंग. ओके ING जरंट झालं त्याचं नाउन फॉर्म काय होतं गाईडचं गायडन्स. गाईडचं नाउन काय होतं गायडन्स मार्गदर्शन. मग गायडन्स असणार ऑप्शन कुठे आहे बघा इथं गायडन्स आहे.
इथं गाईड आहे, इथं गायडिंग आहे, इथं पण गायडन्स आहे, इथं पण गायडन्स आहे. आता करेक्ट ऑप्शन कुठलं येतं बघा. दिस विल ऑल्सो हेल्प इन प्रोव्हाइडिंग गायडन्स टू द स्टुडंट. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट आणि दिस विल ऑल्सो हेल्प इन प्रोव्हाइडिंग द गायडन्स टू द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणं हे सुद्धा उपयोगाचं असेल, मदतीचं असेल. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडन्स द स्टुडंट. इन गायडन्स नाही, वाक्य अर्थपूर्ण होत नाही. हे वाक्य अर्थपूर्ण होतं. विद्यार्थ्यांना गायडन्स प्रोव्हाइड करणं म्हणजे उत्तर आलं ए. हे बाकीचे चुकले. म्हणजे इथं गायडन्स हे झालं आणि वाक्याच्या अर्थानुसार प्रोव्हाइडिंग हे एक्स्ट्रा वर्ड वापरलेलं आहे वाक्याचा सेन्स बदलू नये म्हणून. ओके.